वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन रविवारी 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे। यावेळी जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल पीठाचे जगद्गुरू पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी हे उपस्थित राहणार आहेत। मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार व्ही सोमण्णा यांच्या हस्ते होणार आहे। मेळाव्याचे अध्यक्षपद कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार जगदीश शेट्टर हे भूषवणार आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील, मुंबई एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण महिंद्रकर, अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुंबई जीएसटी उपायुक्त मल्लीनाथ उपासे, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त संदीप कारंजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळी नूतन खासदार आमदारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे। राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे, शिमोगा कर्नाटक खासदार राघवेंद्र येदियुरप्पा, लातूर खासदार शिवाजीराव काळगे, शहर उत्तर सोलापूर आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप सोपल, वारणा आमदार विनयमुख कोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, उमरगा आमदार प्रवीण स्वामी या आमदारांचा गौरव सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती मेळाव्याचे सहकार्य अध्यक्ष उदय चाकोते यांनी दिली। वीरशैव लिंगायत बेंगलोरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार विजयानंद कश्यपनवर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। तसेच युवा उद्योजक उमेश पाटील यांना वीरशैव उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास वीरशैव लिंगायत समाजातील विवाह इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, अशी माहिती मेळाव्याचे सहकारी अध्यक्ष रेवणसिद्ध बिज्जरगी यांनी केले। या पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष डॉक्टर शैलेश पाटील, कार्याध्यक्ष अॅडव्होकेट रितेश थोबडे, डॉक्टर प्रवीण पटणे, डॉक्टर विजय शिवपूजे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, मेळाव्याचे कार्याध्यक्ष उदय चाकोते, रेवणसिद्ध बिज्जरगी, रेवणसिद्ध स्वामी हिरेमठ, केदारनाथ उंबरजे, सुदीप चाकोदे, शशिकांत बिराजदार, गुरुनाथ निंबाळे, सचिन कुलकर्णी, कैलास जेहुरे, विजय थंबाके आदी उपस्थित होते। नमस्कार। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने 10वा राज्य वधूवर मेळावा हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। सदर मेळाव्यात लिंगायत समाजाचे शिक्षित, उच्च शिक्षित व शेतकरी कुटुंब यातील सर्व लोकांचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात अशा राज्यातून मोठा सहभाग होणार आहे। तरी मी आपल्या माध्यमातून लिंगायत समाजातील सर्व लोकांना आवाहन करतो की या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त रित्या आपण पार्टिसिपेट व्हावं। हे एक लग्न लावून देण्याचं जे कार्य गेली 9 वर्ष झाली वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान हे करीत आहे। हे समाजातील सगळ्या लोकांना एका मंचावरती आणून एकत्रितरित्या समाजातील युवकांचं उद्धार व्हावा आणि लग्न कार्य त्यांचं जुळावं याच्यासाठी प्रयत्न करीत आहोत। आणि यावर्षी हा सोहळा 10वा वर्ष असल्यामुळे आणखीन चांगल्या रीतीने, आणखीन चांगल्या उत्साहाने आम्ही सर्वजण, मी ॲडव्होकेट रितेश थोबडे, डॉक्टर शैलेश पाटील, आमचे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे साहेब, मार्गदर्शक श्री सिद्धय्या स्वामी सर व इतर पदाधिकारी आणि सहकारी मिळून आम्ही करत आहोत। तर मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त रित्या या वधूवर मेळाव्यामध्ये सहभागी व्हा आणि आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडूया। प्रवेश फी किती? जेवण देतो। प्रवेश फी म्हणजे काय घेतो आपण जे वधूवर परिचय मेळावा झाल्यानंतर 15 दिवसांनी रंगीत छायाचित्र असलेल्या वधूवरांची माहिती पुस्तिका आपण देतो आणि वधूवरांसोबत आलेल्या पालकांना सकाळी चहाची आणि दुपारी आपलं सोलापुरी हुग्गीचा आस्वाद म्हणजे आपण ते संपूर्ण राज्यातील येते त्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा करतो, म्हणून हा कॉस्ट घेतो। बाकी म्हणजे असं प्रवेश फी म्हणून आम्ही घेत नाही। प्रवेश फी म्हणजे पर व्यक्तीलाही असणार आहे, विवाह नोंदणी फी वधूला 500 आणि वराला 500 आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या लिमिटेशन नाही आहे। प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत किती लग्न जुळवलेत? कमीत कमी आम्ही आमच्याकडे 11 ते 12,000 लोकांनी नाव नोंदणी केले होते 9 वर्षात। तर आम्ही त्यांचं त्यातले 60% लोकांचा विवाह जमण्यासाठी आम्ही आतून प्रयत्न केलेला आणि विवाह जमलेले आहेत। आणि अशा तुमच्या वधूवर परिचयाच्या माध्यमातून आमचं विवाह जमलं असे आमच्याकडे 6,000 लोकांचे पत्रसुद्धा आहेत आमच्याकडे संस्थेकडं। आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आज एखादी मुलगी जर बघायला गेलं तर कमीत कमी 10,000 रुपये खर्च आहे।
म्हणून हा खर्चाला फाटा देऊन एकाच व्यासपीठाखाली 400 ते 500 वधूवरांनी उपस्थित राहून हा लोकांना, समाजातील लोकांना वेळ आणि पैशाचं थोडंसं या ठिकाणी बचत व्हावा म्हणून हाच हेतू वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान गेल्या 9 वर्षापासून काम करत आहे. कारण काय, एकाच व्यासपीठाखाली 400 वधूंना बघण्यासाठी तिथं मिळेल. कारण 400 वधू जर आपण बघायला गेलं तर 4 लाख रुपये खर्च होते, पण 500मध्ये तुम्हाला 400 वधूवर या ठिकाणी बघायला मिळतील. आणि हा म्हणजे यशस्वी, कारण असं ज्या महाराष्ट्र राज्यात एकमेव प्रतिष्ठान आहे की आज प्रत्येक समाज 11 पकडतात, तिथं प्रत्येक समाज वधूवर परिचय मेळावा करत असते, पण ही संघटना वधूवर परिचय सर्व पद्धतीने एकत्र करून संघटना करत असते. ही एकमेव संघटना आहे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान अख्ख्या महाराष्ट्रात, की वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून हा सामाजिक विधायक काम करत आहे. आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर वधू आणि वराचे फोटो जर टाकलात तर लोकांपर्यंत जास्त पोहोचेल, याच्यासाठी काय प्रयत्न राहणार आहे? एक काम करा, आता आम्ही काय म्हणतो माहिती आहे का, आज जर सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक सप्तपदी ग्रुप आहेत, विवाह ग्रुप आहेत, पण एक लक्षात घ्या, आपण जर समोर जाऊन ज्या वधूला किंवा वराला समक्ष पाहिल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच विवाह करण्यासाठी योग्य होईल असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण काय करायचं माहिती आहे का, जे मिलिटरी लोक आहेत, आपले जे एजंट लोक आहेत, ते स्वतःचं जर पोट भरण्यासाठी किंवा स्वतःचा किस्सा भरण्यासाठी काही लोकांना खोटं बोलतात. कारण काय करतात, मुलीचं फोटो एक टाकतात आणि बायोडेटा एक टाकतात आणि तुम्हाला काय म्हणतात, 5,000 रुपये माझी फी पाठवा, तुम्हाला ते मुलीचं फोटो पाठवून देतो. पण अशी जे समाजात होत असते ह्याला थोडंसं आपण फाटा देऊन या ठिकाणी व्यासपीठावर समक्ष वधूवरांना पाहण्यासाठी आणि समक्ष वधूवरांना एकमेकांचं मन मिळवण्यासाठी हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करतो.